नमस्कार. अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ अर्थात ऋषियासन भुइया अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, पिछड़ा वर्ग समुदाय, राष्ट्रीय एकता भारत सरकार याचा मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून GN खंडागळे बोलतोय. सध्या चालू आमदार विजयकुमार देशमुख साहेबांनी आता सध्या लोकांची दिशाभूल करून जे काही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जो निधी होता तो निधी दुसरीकडे वळवून आपल्या समरीपावरवर त्यांनी त्याचा दुरुपयोग करून कोट्यावधी निधीचा वापर त्यांनी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये महापालिका आयुक्त तसेच सिटी इंजिनियर, मक्तेदार असेच बरेच काही लोक याच्यामध्ये काम करत असताना दिसून आले आणि आम्हाला काही तक्रार आली होती की या तक्रारीच्या माध्यमातून काही जनहित याचिका पण दाखल झाली होती, पण अद्याप काही त्यांच्यावर कारवाई होताना दिसून आलेली नाही आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही या अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहोत. आणि ह्याच माध्यमातून शेड्यूल कास्ट लोकांच्या ज्या काही सुखसुविधा ज्या काही पाहिजेत त्या मिळवून देण्यासाठी त्यांनी जे योजना आतापर्यंत त्यांनी दाखल केली होती की ही योजना दुसरीकडे वळवली होईल म्हणून, त्याच आमच्या बॅनरशी निगडीत असल्यामुळं आम्ही ती गोष्ट हाती घेऊन तिथं सर्वे करून या संघाच्या माध्यमातून आम्ही माननीय अनुसूचित जाती आयोग तसेच सोलापूर जिल्हा अधिकारी, सोलापूर आयुक्त यांना आणि तसेच मुख्यमंत्री यांना, परत लोकायुक्त असे बरेच एक 4-5 अधिकाऱ्यांना आम्ही तिथं त्याची माहिती दिलेली आहे. त्यांना निवेदनाद्वारे आम्ही त्यांना कळवलं देखील आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. याच्याच मागचा उद्देश असा आहे की हे कुठंतरी अनुसूचित जातींवर अन्याय करण्याचा हा षडयंत्रसुद्धा असू शकेल अशा पद्धतीत आम्हाला दिसून आलं. आणि मग ह्याच्यातून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी देखील केलेली आहे. 1979 SC/ST ॲक्ट अंतर्गत यांच्यावर गुन्हा असा दाखल होऊ शकतो जर शासनाने ह्याच्यामध्ये कायद्याचं व्यवस्थित जर का लक्ष घालून जर काम केलं तर त्यांच्यावर गुन्हा हा दाखल होईल जर त्यांनी बारकाईने लक्ष घातलं तर आमची एकच मागणी आहे की तो जो काही निधी आहे तो आपल्या सामान्य व्यक्तींना मिळाला पाहिजे, हाच आमचा एक हेतू आहे. गुन्हा जो दाखल झाल्यानंतर संघटना म्हणून काय काम करतो? संघटना याच्या माध्यमातून आम्ही ह्या ज्या काही वरिष्ठ संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार करून सुप्रीम कोर्टात देखील याची जनयाचिका आपण दाखल करण्याचं आम्ही आवाहन करतो. आतापर्यंत आपण तसं दाखल व्हा म्हणून जरी आपण पत्रव्यवहार केला त्यांच्याकडनं तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला? सध्या तर मी 13 तारखेला ह्याचं पत्रव्यवहार केलेला आहे आणि अजून पण काही मला ह्याची काही रिप्लाय वगैरे काय आलेलं नाही आहे. शेवटी सोलापूरच्या नागरिकांना का आव्हान करतो? सोलापूरच्या नागरिकांना एवढंच आवाहन करतो की आपला फंडामेंटल राईट आहे, कॉन्स्टिट्यूशन लॉ फंडामेंटल राईट हा सर्वांचा अधिकार आहे, सर्वात मोठा अधिकार आहे. संविधानाने आपल्याला दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार आपल्याला कुठंतरी जागा होऊन आपल्याला ते विचारण्याचा अधिकार आहे. सगळ्यांनाच, सामान्य व्यक्तीला सुद्धा तेवढाच अधिकार आहे. आपला जिथं जिथं अन्याय होतो तिथं तुम्ही आवाज उचलला पाहिजे. आणि अशाच प्रकारे जर का निधी दुसरीकडे जर वळवत असतील तर तिथं जर जनतेने जर आवाज उचलला तर तो तिथं थांबवता येते.